सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे, अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो निकाल होता त्या विरोधात आज अनेक संघटनांनी भारत बंदचा नारा दिलेला आहे। नागपूर शहरातील सध्याची ही परिस्थिती आहे। जरीपटका उत्तर नागपुरातील म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री जे आहे नितीन राऊत यांचा मतदारसंघ आहे आणि या भागामध्ये त्यांनी या आंदोलनात सहभाग घेण्याचा जो आहे इशारा दिलेला आहे। या ठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो जरीपटका भागातील भीम चौकामध्ये लावल्याचा आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलीस बंदोबस्त आहे, सर्व्हिलन्स व्हॅन सुद्धा इथे लावण्यात आलेली आहे। बऱ्याच प्रमाणात जे आहे या भागातील दुकानं जे आहे सुरुवातीला थोडेसे उशिराच उघडतात, त्यामुळे सध्या तरी दुकानं बंद आहे। त्यामुळे बंदला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे। सध्या पोलीस विभागाने खबरदारीच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। भीम चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। या सगळ्या बंदला आता नागरिक कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। एकंदर जी तयारी जी आहे पोलीस विभागाने जी आहे आपली तयारी मोठ्या पद्धतीने केलेली आहे आणि ठिकठिकाणी जे आहे पोलीस कर्मचारी लावण्यात आलेले आहेत। तसेच शहरातील अनेक भागांमध्ये आज 7 ते 8 जे आहे विविध संघटनांचे जे आहे पदाधिकारी आहे ते सुद्धा मोर्चे काढणार आहे, रॅली काढणार आहे आणि बंदमध्ये सहभाग घेणार आहे। हे सगळे मोर्चे संविधान चौकात पोहोचणार आहे। त्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणांवर जे आहे पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, भीम चौक, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।